एपिसोडमध्ये मी भक्ती तुमचं स्वागत करते. आंब्याचा सीझन संपलाय, आपल्याला हापूस आंबा खायला मिळत नाहीये म्हणून आपण हळहळ व्यक्त करतोय की चला आता पुढच्या वर्षी हापूस आंबा खायचा. पण काळजी करू नका, हापूस आंबा आता वेगळ्या फॉर्ममधून तुम्हाला वर्षभर खाता येणार आहे आणि हा पदार्थ आहे पिरियोजचा. पिरियोजतर्फे तुम्हाला आंब्याचे पदार्थ करता येणार आहेत. सो आजच्या 3 चीअर्सच्या एपिसोडमध्ये आपण याविषयी जाणून घेणार आहोत. माझ्यासोबत आहेत प्रसाद दापके सर आणि मधुश्री त्यांची मुलगी. हे दोघं मिळून हे पिरियोजचं प्रोडक्ट त्यांनी सुरू केलेलं आहे. सो आपण त्यांना विचारूया याबद्दल. प्रसादजी, पिरियोजची सुरुवात कशी झाली? आपल्याला हापूस आंबा हा जगभर वेगळ्या फॉर्ममध्ये पोचवायचा हा बेसिक उद्देश होता. ओके. रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आसूत म्हणून आमचं गाव आहे. अच्छा. तिथे लहानपणापासून इच्छा होती काहीतरी आपला व्यवसाय सुरू करावा. अच्छा. मग कोकणात व्यवसाय सुरू करायचा तर हापूस आंबा हा सर्वात चांगला सगळ्या कस्टमरना आवडणारा प्रकार आहे. आणि मग असा विचार केला की जगभर हा पोचवायचा असेल तर अशा फॉर्ममध्ये पोचवला पाहिजे की लोक त्याचा आनंद घेऊ शकतील आणि तो वर्षभर आनंद घेऊ शकतील. बरोबर. मग हे करताना मी विचार केला की आता सगळे लोक आरोग्याच्या दृष्टीने हेल्थ कॉन्शियस सगळे झालेले आहेत. त्याच्यामुळे आपलं प्रोडक्ट 100% नॅचरल पाहिजे, 100% प्युअर पाहिजे. बरोबर. मुख्य म्हणजे त्याची जी आंब्याची ओरिजिनल चव आहे, जशी निसर्गाने आपल्याला आंब्याची चव दिली ती पूर्णपणे ती राखता आली पाहिजे. आंब्याची चव, त्याचा वास, त्याचा रंग. आणि मग करताना आम्ही शेवटी असं ठरवलं की आपलीच टेक्नॉलॉजी आपण डेव्हलप करायची. त्याला आम्ही GTM ड्रायिंग असं नाव दिलेलं आहे. आणि त्या टेक्नॉलॉजीने आम्ही आंबा पावडर डेव्हलप केली. इतरही प्रोडक्ट्स म्हणजे त्याचे डायसेस आणि स्लायसेस पण डेव्हलप केलेले आहेत. आता ही जी अल्फान्सो मँगो पावडर जी आहे हे आपण GI त्याचं मार्क पण आहे, ओरिजिनल अल्फान्सोसाठी GI सर्टिफिकेशन आहे. आणि आपण हे ग्लोबल क्वालिटी स्टँडर्ड आणि फूड सेफ्टी स्टँडर्ड प्रमाणे हे बनवतो. आणि ह्याची बरीचशी ॲप्लिकेशन्स आहेत. आता मधुश्री जी कंपनीची को फाउंडर आणि मार्केटिंग डिरेक्टर आहे, त्यांनी खूप रेसिपीज डेव्हलप केले, तर त्याची माहिती मधुश्री तुम्हाला सांगेल. ओके. सो मधुश्री, कशी वापरायची ही पावडर? सो मेनली ह्याचे आमचा गोल असा होता की कुठल्याही डेझर्टमध्ये किंवा कुठल्याही पदार्थात मँगो फ्लेवर जर हवा असेल तर ही पावडर इट कॅन बी युज्ड इन एव्हरीथिंग. म्हणजे आपण हॉट काही बनवायचं असेल, गरम, जसं असा शिरा असतो, पुरणपोळी, मोदकात पण आपण वापरू शकतो. किंवा जर वेस्टर्न डेझर्ट्स असतील, केक्स, कुकीज, ह्याच्यात पण ते इझिली वापरता येते. तर हॉट पदार्थांमध्ये पण आणि ऑल्सो इन कोल्ड ऍप्लिकेशन्स. म्हणजे आपण त्याची लस्सी बनवू शकतो, क्रीम्स मध्ये ऍड करू शकतो. तिरामिसू म्हणजे मँगो तिरामिसू ह्याचा खूप छान होतो. सो ह्याचे दोन्ही म्हणजे इट इज व्हेरी टेम्परेचर फ्रेंडली. आणि एस्पेशली बेकिंग मध्ये ह्याला दुसरा आपण मँगोचा कुठलाही फॉर्म वापरू शकत नाही. ही पावडर अशी बनवलेली आहे की ती इवन हायेस्ट ऑफ द टेम्परेचर अप टू 180 डिग्रीज 200 डिग्रीज इट कॅन सस्टेन. आणि नॉट ओनली डज इट सस्टेन, त्याचा फ्लेवर, कलर, अरोमा हे सगळं बेटर होतं आणि वाढतो. सो जितकं जास्ती आपण हीटेड प्रोडक्ट्स मध्ये टाकू तेवढंच जास्ती त्याचा कलर पण खुलतो. सो ह्याची तर आम्ही ओव्हर 20 ऍप्लिकेशन्स ऑलरेडी टेस्ट आणि ट्राय केलेले आहेत. आणि आमच्या वेबसाईट वरती एक कुकबुक केलेलं आहे जे आम्ही स्वतः रेसिपीज सगळ्या त्याचे प्रमाण आणि प्रोसेस डिफाईन करून आम्ही वेबसाईट वरती देतो. सो दॅट एव्हरीबडी कॅन एन्जॉय द पावडर इन द वे इट इज सपोज टू बी. आणि मग त्यांना पण, कस्टमर्सना पण हेल्प होते की ही पावडर किती प्रमाणात कशात वापरली जाऊ शकते. आणि ह्याची अजून एक ब्युटी अशी आहे की हे जेव्हा वापरतो तेव्हा साखर थोडी कमी घालायला लागते. अच्छा. बर. कारण हापूस आंब्याचा गोडवा इज सो डीप आणि इंटेन्स, तर इट मेक्स अप फॉर द लॅक ऑफ शुगर. सो मी नेहमीच कुठल्याही डेझर्ट्स मध्ये जेवढी आपण साखर युजली घालू त्याच्यापेक्षा कमी साखर घालते. सो हे पॉइंट महत्वाचा आहे. येस. आणि ह्याचे शुगर फ्री पदार्थ पण खूप छान होतात. जसं आम्ही एक शुगर फ्री आईस्क्रीम पण डेव्हलप केलेलं आहे. सो ते पावडरनी खूप छान होतं. ओके. सो आता ही आपण जी पावडर ठेवली आहे त्याचा सुगंध इतका छान सुटलाय ना की आहा, म्हणजे खरंच छान आहे. आपण हे बघूया का की कशा पद्धतीने वापरायचं ते? येस. सो आम्ही बघतो हे कशा पद्धतीने वापरायचं. To make this mango tiramisu, we need 250 grams of softened mascarpone, 250 ml of fresh cream. You can use Amul fresh cream. Whisk that together with a hand mix.
It is preferred that you use a hand whisk instead of an electric mixer. Once the two creams are mixed together, add 50 grams of powdered sugar. Mix them again well. You can now add vanilla essence or vanilla bean pod. For vanilla essence, you can add 1 teaspoon of vanilla essence, or you can add half of a vanilla bean pod to this cream. Mix it well. Now you need to make a mango puree out of your mango powder. Take your pack of 100 grams of mango powder, add to it 100 grams of water, whisk it together well and add it to the cream. Make sure that there are no lumps in the puree. For that you will have to whisk it evenly. Once the puree and the cream have mixed together well, set it aside and prepare your station to make the tiramisu. Take your ladyfinger biscuits and dip them one after the other in the orange juice. Arrange it in your container. Once the container is fully covered with biscuits, add a layer of the mango cream you made earlier. Repeat the same process once again where you dip the biscuits in an orange juice and add cream on top of it. Once the two layers of each are formed, close the lid and leave it in the fridge to set overnight. If you want to eat the tiramisu immediately, lay it out on a plate in the same layer format. Dust it with mango powder and serve. सो एवढी क्लासिक व्हरायटी सगळी दिसते. काय काय केलंस तू? येस, सो हा आहे एक मँगो तिरामिसू जो आपण पाहिला. दिस इज अ मँगो शिरा. ओके. ह्या आहेत मँगो कुकीज. ओके. मँगो कस्टर्ड, मँगो लस्सी आणि मँगो केक. वा, मस्त. सो आता तो बघायला हवी. येस प्लीज, लेट्स ट्राय. येस. कशापासून सुरुवात करावी मला प्रश्न पडलाय. प्लीज स्टार्ट विथ मँगो तिरामिसू. हा माझा पर्सनल फेवरेट आहे अँड इट इज ऑल्सो व्हेरी डेक्युडंट डिझर्ट. हा म्हणजे एकदम आंब्याचा नॅचरल गोडवा जो आहे ना तोच याच्यात येतोय आणि इतका सुंदर लागतोय. म्हणजे असं खूप गोड आहे किंवा असं नाहीये, नॅचरल गोडवा आहे आणि त्याच्यामुळे एकदम सुंदर झालाय हा. थँक्यू. येस. आता काय करू का? येस, लस्सी ट्राय करू शकता. लस्सी ऑल्सो एकदम इझी टू मेक. इट इज जस्ट दही विस्क करायचं, त्याच्यात मँगो पावडरची प्युरे करून घालायची आणि त्याला काही इलेक्ट्रिक अप्लायन्सेस लागत नाहीत. मी तर काट्याने पण करून बघितलंय. सो एनीबडी एनीवेअर कॅन मेक दिस. ओके. सो आता लस्सी ट्राय करूया. एकदमच छान आहे. म्हणजे परत आपण खूप साखर घालून हे काही करण्याची गरजच नाहीये. पावडर घालायची आणि प्यायचं. वा, मस्त आहे. म्हणजे खरंच हायली रेकमेंडेड प्रोडक्ट्स आहेत ते. थँक्यू. स्वतः हा शिरा आहे ना? येस. आणि याच्यावरती जे आंब्याचे तुकडे आहेत की काय? सो हे आंब्याचे डायसेस आहेत. हे पण आम्ही आमच्या मँगो पावडरनेच बनवतो. दे आर ऑल्सो कम्प्लिटली नॅचरल. आमच्याच पावडर सारखे त्याच्यात पण काही ऍडेड शुगर नसते. सो इट इज ऑल्सो गुड स्नॅकिंग आयटम किंवा असंच गार्निश सारखं ऑन शिरा किंवा केक्स, कुकीज. इट टेस्ट गुड. ओके. मग याची जर वेगळी ऑर्डर द्यायची असेल तर देता येईल का? येस, हे आम्ही मेड टू ऑर्डर आम्ही ऑर्डर्स फुलफिल करू शकतो. ओके. येस, प्लीज ट्राय करा. खरंच खूप छान लागतोय. म्हणजे आपण घरी कसं बनवतो अगदी नॅचरल मँगो फ्लेवर आहे. साखर नसावी असं मला वाटतंय. कमी असते आणि चव अतिशय छान लागते याची. सो फार मजा आली मला हे खाऊन. आणि ह्याचं ऍक्च्युली एक स्पेशालिटी अशी आहे की शिऱ्यात युजली आपण घरी, आता मी आईला आजीला बघितलंय ते पल्प घालून शिरा करतात. तर ते घोटत बसायला वेळ लागतो की ते कधी ड्राय होईल, हीट इट टेक्स टाइम. वेरॅज ह्याच्यात असं होतं की तुम्ही रव्यात ते ओलं झाल्यावरती डिरेक्ट तुम्ही जर पावडर घातली तर ही पावडर हायग्रोस्कोपिक असल्यामुळे इट सक्स अप द मॉइश्चर. ते ड्राय पण पटकन होतं आणि शिरा पण एकदम पटकन होऊन जातो. ओके. सो ही खूप छान टिप तू सांगितलीस या निमित्ताने. सो तुम्ही असा रव्याचा शिरा आंबा घालून नक्की ट्राय करू शकता.
आणि ह्याची रेसिपी आमच्या वेबसाईट वरती कुकबुक मध्ये दिलेली आहे. ओके, सो तुझ्या कुकबुक मध्ये आपण जे डिस्क्रिप्शन मध्ये कुकबुकची लिंक आहेच, त्यानुसार तुम्ही सगळ्या रेसिपीज ट्राय करू शकता. येस. आता काय बरं, कुकीज दिसतात छान. कुकीज ट्राय करू शकतो. येस, त्यालाही तू असं छान हे लावलं. गार्निश किती छान दिसते हे कुकीज. म्हणजे आपण चॉको चिप वरती कसं चॉकलेट कुकीज मध्ये घालतो तसंच मँगो चिप कुकीज याला म्हणू शकतो. ओके. येस, सॉफ्ट आणि आहा खूपच, म्हणजे काका मगाशी म्हणाले आहा एक फ्लेवर तुला खाल्ल्यानंतर येतो, तसा मला अगदी हा फ्लेवर आला. आणि अगदी म्हणजे आंबा खाल्ल्याचं सॅटिस्फॅक्शन हे खाताना मिळालं. सो मस्त आहे. तोच आमचा गोल आहे की नॉट ओनली इन इंडिया पण बाहेरच्या देशात पण NRIs खूप राहतात आणि दे मिस द टेस्ट ऑफ द अल्फॉन्सो मँगो. तर त्यांना एव्हरी डेझर्ट मध्ये हीच टेस्ट मिळावी आणि घरच्यासारखी टेस्ट मिळेल असाच आमचा गोल होता. सो इट कॅन बी इझिली अवेलेबल टू देम. आता आम्ही ऑल ओव्हर इंडिया ते डिलिव्हर करतच आहोत, बट वी आर ऑल्सो डिलिव्हरिंग इन USA, UK, जर्मनी, मिडल ईस्ट. ओके. सो इथे तुम्ही आमच्या वेबसाईटवरून ऑर्डर करू शकता अँड वी विल डिलिव्हर इट डिरेक्टली टू युअर हाऊस. सो पिरियड्समुळे आपल्याला इतकी छान संधी मिळाली आंबा वर्षभर खाण्याची. फेस्टिव्ह सीझन येतो, श्रावण आहेच. श्रावण झाला, गणपती झाला. मला वाटतं गणपतीत मोदक पण करता येतील. खूप छान मोदक होतात. सो तुम्ही नक्की ऑर्डर देऊ शकता आणि वेगवेगळे पदार्थ ट्राय करू शकता. आणि वर्षभर काही बर्थडेज असतील, इव्हेंट्स असतील किंवा तुम्ही गेस्ट घरी असतील तर तुम्ही वेगवेगळे तुमच्या आवडीचे डेझर्ट्स आहेत त्याच्यात तुम्ही मँगो पावडर इझिली यूज करू शकता. येस, सो नक्की ऑर्डर करा आणि चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. तोपर्यंत 3 cheers. Cheers.